पक्षी आले तुझ्या जुन्या पाऊल खुणा, त्यात माझे ठसे ओले, तळहाते तुझ्या माझ्या सारख्याच रेषा रेषा, दोन सावल्यांची जणू एक बोली एक भाषा. बंड्या ते बंद कर रे. सांगितलेलं ऐकू येत नाही तुला? फोन ठेव खाली मूर्ख. आणि हो अंजू, आई आली की एकदा तिच्याशी सगळं बोलून घे व्यवस्थित. अहो चला बाई, अंजूच्या लग्नाची चिंता मिटली. म्हणजे सुनीताच्या भावाचं स्थळ अंजूसाठी पसंत करून आलीये मी. हा? आई कुठे? मम्मा आहे ना. काय गे? तुम्ही नाही, आज आमच्याकडे विशेष असं काहीच नाहीये. इकडे कशा? नाही, पद्मजा गेल्यापासून तुम्ही काही आलातच नाही आमच्याकडे, म्हणून म्हटलं तुम्हाला येऊन भेटावं. या. आता नाती अशी थोडी तुटणार आहे, नाती तुटू पण नाही, जोडलेली नाती तर तुटूच नाही, हो की नाही? मी पाणी आणते. अरे नको नको नको, बघितलं बाहेर पाणी. ताई हे बघा, मी सरळच बोलते. तुम्हाला माहितीये माझा स्वभाव, मला नाही आवडत ताकाला जाऊन भांडं लपवणं. मग आता त्या भांड्यात अजून काय पाहिजे ते सरळ सांगून टाका ना. अगं बाई, मी असं मुद्द्याचं सोडून भलतंच बोलायला लागले नाही का? मला काय म्हणायचंय की मी ना फार अडचणीत आले हो ताई. त्याशिवाय आलाच नसतात तुम्ही. तुम्ही पण ना, म्हणजे मला काय म्हणायचंय की तुम्हीच यातून मार्ग काढू शकता. अच्छा, नाही म्हणजे असं काय आहे की जे पद्मजाच्या पप्पांऐवजी मला सांगावं लागतंय? कसं आहे माहितीये का, म्हणजे आता पद्मजा गेल्यापासून
श्रीकांतच्या दुसऱ्या लग्नासाठी आम्ही प्रयत्न करतोय. मधल्या काळात 4 वर्ष गेली, तर काळ कुणासाठी थांबून राहतो का? काळ तेव्हा सुद्धा थांबला नव्हता. हो, म्हणून मग आमच्या म्हणजे आपल्या श्रीकांतसाठी प्रयत्न चालू आहेत. पण श्रीकांत ऐकतो फक्त पद्मजाच्या बाबांचं, आणि पद्मजाचे बाबा तुमचं. म्हणून म्हटलं तुमच्याशी बोलावं. मग बोला. तुम्हाला काय वाटेल ठाऊक नाही मला, पण माझ्या पद्मजाची जागा घेऊ शकेल असं कोणी मला सापडली नाही हो. मग आता म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे? आता ती मुलगी सापडली असं वाटतंय मला. म्हणून म्हटलं श्रीचं लग्न तिच्याशी. चांगलंच आहे की. मग कोण आहे मुलगी? तर तुम्हीच यातून मार्ग काढू शकता. मला माहिती आहे ती मुलगी. म्हणजे म्हणजे बघा, विचार करा, पटलं तरच हो म्हणा. आपल्यातलं नातं सुद्धा जोडलं राहील ना. काय आहे ते सरळ सांगा. म्हणजे पद्मजाच्या जागी विचारच करायचा झाला तर गिरिजाशिवाय दुसरं कोण असू शकतं, नाही का? मला वाटतं 6 महिन्यामध्ये उरकून टाकू आपण. आणि आता पहिला सोन्या चांदीचा भाव काय आता ते बघायला पाहिजे हो. हं? अंजू, काय ग, तुला नाही झाला आनंद? आई, घाई होतीये. अगं काय बोलतेस तू हे? अहो बघा ना, सांगा ना तिला. नाही म्हणजे सुनीताच्या भावाशी लग्न ठरवण्यात घाई होती. का ग? तुला पसंत नाही आहे का तो? बाबा मला आता काही सुचत नाही हो. मला फक्त एवढंच माहितीये की घाई होतीये. गिरिजा आणि श्रीकांतचे लग्न ठरवायला तुम्ही इथे आलाय? अहो असा विचार सुद्धा कसा काय करू शकता तुम्ही? म्हणजे बस, पद्मजाच्या लग्नाच्या वेळी मी गप्प राहिले. सगळ्यांसमोर नाही बोलता आलं तेव्हा मला. पण आता पुन्हा तीच चूक मी नाही करू शकत. नाही हो ताई, थोडासा विचार करा ना तुम्ही. तुम्ही गेलात तरी चालेल. नाही, मला काय म्हणायचं आहे की बघा, म्हणजे मुलांचा प्रश्न आहे. आपलं काय, आपण आज आहोत उद्या नाही आहोत, असे महत्वाचे निर्णय असे एका सेकंदात नाही ना घेऊन चालत. तुम्ही गेलात तरी चालेल. असंच होतं. काही नाही, प्रत्येक मुलीला आपलं लग्न म्हणजे घाईच वाटते. अचानक घर सोडून दुसरीकडे जायचं म्हटल्यावर असं होतं मुलींचं. त्या मुलांनी आपल्या भावंडांचं शिक्षण, त्यांची लग्न सगळं केलंय आतापर्यंत. स्वतःचा बिझनेस आहे त्याचा, वडिलोपार्जित घर आहे. आणखी काय पाहिजे हो?
तुला तुझ्या मैत्रिणीचा तो भाऊ आवडत नाही ना? चल उशीर झालाय मला, पळते आम्ही. आपल्याला ना पहिली आली पार्टीत जाम आवडली भाऊजी म्हणून. हो, त्याला सुद्धा तू आवडलेलीस. यातली अपंग मुलगी आणायची एका घरात सून म्हणून मला? एका पायाने अपंग असले तरी मला माझं अस्तित्व आहे, आणि माझ्या अस्तित्वापासून मला कुणीही वेगळं करायचा प्रयत्न केला ना तरी ते होऊ शकत नाही. श्री, अरे कसल्या एवढ्या विचारात आहेस तू? तुझ्या मनामध्ये नक्कीच कसलं तरी वादळ चाललेलं आहे. वादळ? काही नाही. अरे तुझ्या दुप्पट वय आहे रे माझं. अनेक पावसाळे पाहिलेत मी. श्री, तू एवढा डिस्टर्ब काय आहेस हे विचारायची गरज नाहीये मला. पण एक सांगू, आपल्या मनामध्ये बरंच काही साचलेलं असतं, आणि आपण जरी ते दुसऱ्या कुणाला सांगितलं नाही तरी आपल्या चेहऱ्यावर ते दिसतच असतं रे. बाबा, माझं काही म्हणणं नाहीये, तक्रारही नाहीये. ती तू करत नाहीस म्हणून. पण मला चांगलं माहिती आहे, आज माझ्या मित्राला माझी गरज आहे. श्री, पद्मजाच्या वेळेला मी ठामपणे तुझ्या पाठीशी उभा होतो, आणि आजही तुला जर अंजलीशीच लग्न करायचं असेल तर तेवढ्याच ठामपणे आजही मी तुझ्या सोबत आहे. बाबा, तुम्ही That's it. आता कसं? अरे असं आनंदी राहायला हवंस तू. श्री, तुला वाईट वाटेल, दुःख होईल, असं वागून आमच्या हाती तरी काय लागणार आहे? शेवटी संसार तुम्हाला दोघांनाच करायचे की नाही? श्री, पद्मजाचे बाबा आणि मी आता पुन्हा त्या साळगावकरांकडे जाऊन येऊ का? ही मुलगी अपंग आहे, गरजू आहे असं समजून पुढे गेलात तुम्ही. मला सांगा, एखादी धडधाकट मुलगी असती माझ्या जागी तर एवढं धाडस 2 दिवसात केलं असतं तुम्ही? नाही, नको, तुम्ही नका जाऊ. अंजलीला कसं कन्व्हिन्स करायचंय मी बघतो. तुम्ही माझ्या पाठीशी आहात तेवढंच पुरेसं आहे माझ्यासाठी. पण बाबा, फक्त आईची समजूत काढा. काय? अरे श्री, तुझ्या आईचं आणि माझं लग्न झाल्यापासून तेच तर करत आलोय आजपर्यंत, नाही का? बी हॅपी. हॅपी. ताई ताई, आपल्याला ना जरा तुझ्याशी बोलायचं आहे. पैसे हवेत का? नाही ग, तो मॅटर नाहीये. काल जे काही मदरने केलं ते आवडलं नाही ना तुला? हो, ते भाजीत मीठ जरा जास्त होतं. अगं तो मॅटर नाही ग, ते लग्नाचं. आपलं जजमेंट आहे ना. तुला तुझ्या मैत्रिणीचा तो भाऊ आवडत नाही ना? चल उशीर झालाय मला, पळते आम्ही. आपल्याला ना तू पहिली आली पार्टीत जाम आवडली भाऊजी म्हणून. हो, त्याला सुद्धा तू आवडलेलीस. तुझं भाऊजी आहे ना, म्हणजे तुझा मुलगा आहे ना, तो जेव्हा पहिल्यांदा आपल्याकडे आलेला तेव्हाच मी तुला बोललो, यही हे राईट चॉईस ताई. यही. पुढे एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. आज जा.
आज मला तुम्हाला मला भेटायचंय हेच ना? हो. यायचंय तर या. माझा भाऊ तुला आज भेटायला येतोय. आजच? एकाच ह्या जन्मी जणू एकाच ह्या जन्मी जणू. अहो ते देशपांडेंची पॉवर ऑफ अटर्नी तुमच्याकडे? हो. अरे अभिनंदन मॅडम. काय मग कधी? अरे हो हो हो, आल्या आल्या एवढे प्रश्न काय विचारताय तिला? आत्ता तर कुठे ठरतंय. आणि तुम्हाला कोणाला सांगितल्याशिवाय काही होणार आहे का? अंजू बघ ना, इतके दिवस ही गोष्ट उगीच राहिली होती. तुझी आई इतकी अचानक आली आणि बघ ना, ज्या गोष्टीसाठी इतके दिवस गेले ती कशी पटकन ठरून गेली. मला सरांच्या सह्या घ्यायच्या. चला, अंजली मॅडमचं ठरलं ते फार बरं झालं एकदाच. म्हणजे आता त्यांची खुर्ची रिकामी होईल आणि तिथं मीच. कसं? मला वाटतं तू जेवलास का? हे बघा, माझा नवस पूर्ण व्हायची वेळ आली आहे. सावकाच्या लग्नाचा. मॅडम, मी माझ्या प्रमोशन साठी नवस बोलला असेल ना, तो पूर्ण व्हायची वेळ आली आहे. बरोबर. करते नंतर. श्रीकांत नंबर. विचार केला? तुमचा नवीन चेक तयार आहे. कुठे भेटूयात? कुरिअरने पाठवून देऊ? नाही, मी येतो ना घ्यायला. 5 दिवसांपूर्वी तुम्हाला चेकशी काही घेणं देणं नव्हतं. नाही, पण आज मला तुम्हाला मला भेटायचंय हेच ना? हो. यायचंय तर या. आलोच. पण मी जागेवर नसेन तर? म्हणजे मी माझ्या जागेवरती नसेल तर बाजूच्या टेबलावरती चेक ठेवेन. अंजू, अगं तुला महत्वाचं सांगायचंच राहिलं. सुनील, माझा भाऊ, तुला आज भेटायला येतोय इथे ऑफिसमध्ये. आजच? सुनीता, हे ऑफिस आहे, पार्क नाही. हो, आता येतोय. मी काय करू? अगं, सुनील, येस, बस. बोला, काय प्रॉब्लेम आहे? लग्नाचा विचार करतोय. अंजू, अगं हा सुनील, माझा भाऊ.
चेक